तरडाडी शिवारात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ. तरडाडी परिसरात वन्य प्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. रोही, हरिण आणि रानडुकरांच्या सततच्या हल्ल्यामुळे उभ्या पिकांची नासधूस होत असून आधीच अडचणीत असलेला शेतकरी आणखीन संकटात सापडला आहे. तरडाडी परिसरातील शिवारात सध्या रोही, हरिण तसेच रानडुकरांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. आधीच सोयाबीन बियाणे बोगस निघाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने पेरणी करावी लागली. दरम्यान पावसाचा खंड आणि पुरेशा पाण्याअभावी पिकांची वाढ कमकुवत झाली आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत कसेबसे उगवलेले सोयाबीनचे पीकही वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे उद्ध्वस्त होत आहे. विशेषतः रोही, हरिण व रानडुक्कर हे रात्रीच्या वेळी शेतात शिरून मोठ्या प्रमाणात पिकांची नासधूस करीत आहेत. या सततच्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाला असून आर्थिक संकट अधिकच गडद होत आहे. वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी वन विभागाने तत्काळ उपाययोजना करून बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.